बिहारमध्ये दारूबंदीचा निर्णय झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यातही दारूबंदी लागू करावी अशी मागणी पुढे येते। विशेषतः तरुण वर्ग आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी ही मागणी उचलून धरली आहे। याबाबत नागपूरमधल्या तरुणाईचं मत जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी अखिलेश शाळवे यांनी। बिहारमध्ये दारूबंदीचा निर्णय झाल्यानंतर आता राज्यात दारूबंदी होईल का हा प्रश्न विचारला जातोय। आपल्यासोबत नागपूरची तरुणाई आहे, महाविद्यालयाचे विद्यार्थी, त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे। बिहारमध्ये दारूबंदी लागू झाली आणि महाराष्ट्रात दारूबंदी लागू व्हावी याची खूप आधीपासूनची मागणी आहे। तुला काय वाटतं याबद्दल? दारूबंदी तर आहे, काही आपल्या वर्धेत आहे, चंद्रपुरात पण झाली आहे, पण वर्धामध्ये पण म्हणजे झाल्यावर सुद्धा कुठे कुठे मिळते आणि छुप्या त्याच्यातनं दारू घेऊन आणि पुष्कळ साठा त्याचा असतो। तर कुठेतरी सरकारने स्ट्रिक्टली वॉर्न करून किंवा मग पूर्ण सील्ड करून बाटल्या किंवा त्याचं उत्पादनच नको व्हायला असं कुठेतरी सरकारने करायला हवं असं मला वाटतं। एक महत्त्वाचा मुद्दा असा की दारूबंदी झाल्यावर ती चोरी छुप्या विकली जाते, त्यामुळे त्याची तस्करी होते, तर दारूबंदीचा फायदा असा होतच नाही, म्हणून कितपत हे इफेक्टिव्ह असं वाटतं तुला? दारूबंदीचा फायदा होत नाही म्हणून आपण बंदी करायची नाही असं नाहीये। तो अंमलात याला, समाजाला त्याला ऑब्झर्व करायला वेळ लागेल, त्यासाठी काही नियम काढायला पाहिजे, त्यासाठी काही प्रयत्न करायला पाहिजे। पण एकदम बाकी दारूबंदी केल्या तरी पण छुप्या पद्धतीने जाते आहे दारू, तर असं नाही कहू शकत की आपण की दारूबंदी करायचीच नाही, कारण असंही जाते तसंही जाते, सवय व्हायला वेळ लागेल, पण हळूहळू करता होईल, आपण अपेक्षा करावी एवढंच म्हणणं। एक महत्त्वाचा मुद्दा हा देखील आहे की दारूमुळे मोठ्या प्रमाणात कर मिळतो, त्यामुळे दारूबंदी जर का लागू झाली तर हा कर मिळणार नाही, त्यामुळे राज्याची अर्थव्यवस्था कुठेतरी कोलमडेल। काय वाटतं तुला? निश्चितच खूप मोठा रेव्हेन्यू हा दारूवरून कुठून ना कुठून सरकारनं कुठे कमजोर होत राहते। आज दारूमुळे अनेक जणांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत आणि तसं पाहिलं तर बिचारे जे गरीब लोक असतात, तर ज्या बाया असतात पर्टिक्युलरली, हे दिवसभर मेहनत करून हे कमाई करून काही पैसे घरी आणतात आणि त्यांचे जे घरचे जे पुरुष मंडळी राहतात हे त्यांच्यासोबत कुठे ना कुठे मारहाण करून त्यांच्याकडून जोर जबरदस्तीने तो पैसा घेतात आणि तो दारूमध्ये कुठे ना कुठे घालवतात। त्यामुळे भले सरकारची फायनान्शियल कंडिशन दारूमुळे चांगली होत असेल, पण कुठे ना कुठे नॉर्मल जे एक आम जनता आहे त्यांची कुठे ना कुठे फायनान्शियल कंडिशन जी आहे ती खालावले जात आहेत। इकडे आपण बघितलं की नागपूरच्या तरुणाईने दारूबंदीची मागणी केली, किंबहुना दारूबंदी व्हावी महाराष्ट्राची मागणी देखील केली। इतकंच नव्हे तर दारूमुळे मोठ्या प्रमाणात कर्ज जरी मिळत असला तरी त्यामुळे उद्ध्वस्त होणारा संसार याकडे लक्ष द्यायला हवं, राज्य सरकारने बंदी करायला हवी अशी मागणी नागपूरच्या या तरुण वर्गाने आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी केली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशीलचा अखिलेश शाळवे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।